नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की 2010-11 ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण होते, तर अशोकरावजी चव्हाण यांना राजीनामा का द्यावा लागला? तर त्याचं कारण होतं आदर्श घोटाळा. एका फ्लॅटसाठी नैतिकता म्हणून काँग्रेसने एवढ्या कर्तबगार अशोकरावजी चव्हाण यांचा राजीनामा घेतला. दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्याची वाट आज महाराष्ट्र पाहत आहे ते म्हणजे पुण्यामधलं जैन बोर्डिंग जमिनीचा विषय असेल, त्यात गोखले बिल्डरचा विषय असेल किंवा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा विषय असेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पार्थ पवार, अजित पवार यांचाही महत्त्वाचा विषय आहे. आता असंच प्रकरण नाशिकचं पण आहे की साधुग्रामचा जो विषय आहे, जे तपोवनचा विषय आहे, ते लोकांमध्ये लीक झाला आणि त्याच्यावरती आंदोलन झालं आणि आता सरकार त्याच्यावरती गप आहे. तर या सगळ्या लोकांना म्हणजे मुरलीधर मोहोळ असतील किंवा अजितदादा पवार असतील, या लोकांना ज्या प्रकारे काँग्रेसने नैतिकता दाखवून अशोकरावजी चव्हाण यांचा राजीनामा घेतला, त्याच धर्तीवर नैतिकता दाखवून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नैतिकतेच्या जोरावर राजीनामा द्यायला लावणार आहेत का? देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नैतिकतेकडे पूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बसलेला आहे. जैन बोर्डिंग प्रकरण तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब हे स्वतः जैन आहेत ना, त्यांना हे प्रकरण माहीत नसेल का? निश्चित माहीत असेल, पण हे सगळ्यांच्या सहमतीनं चाललंय, कारण यामागे 3,000 करोडचा विषय होता. पार्थ पवारांचा विषय तो 1,800 करोडचा विषय होता. तपोवनचा जो विषय आहे तोही खूप मोठा विषय, 51 एकर जमिनीचा विषय आहे. अशा कोणत्या लोकांना, कुठल्या मंत्र्यांना फडणवीस साहेब पाठीशी घालणार आहेत आणि किती काळ जपून ठेवणार आहेत हा पूर्ण महाराष्ट्र पाहिलंच. पण त्यांची नैतिकता ते दाखवतील का आणि या सगळ्या लोकांचा राजीनामा घेतील का हे बघणं फार गरजेचं आहे.